प्रशांत कोरेटकर याच्याकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असाही प्रश्न पडतोय। कारण परदेशामधल्या दौऱ्याचे जुने फोटो टाकून प्रशांत कोरेटकर दिशाभूल करतोय। प्रशांत कोरेटकर दुबई नाही तर भारतामध्येच असण्याची शक्यता आहे। कोल्हापूरचे पोलीस आता चंद्रपूरमध्ये पोहोचलेत। 2 दिवसांपूर्वी कोरेटकर हा चंद्रपूरमधल्या हॉटेलमध्ये होता अशी माहिती मिळते आहे। कोल्हापूर पोलिसांची 2 पथकं सध्या नागपूरमध्ये सुद्धा ठाण मांडून बसली आहेत। कोल्हापूर पोलीस सध्या हॉटेलच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता या कोरेटकरचा शोध घेत आहेत। नागपूरचे स्थानिक पोलीस मदत करत नसल्याची कोल्हापूर पोलिसांची खंत आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। मंदार, खरं तर जुने फोटो टाकून काहीशी दिशाभूल करण्याचा कोरेटकरचा प्रयत्न आणि दुसरं म्हणजे एकीकडे नागपूरच्या पोलिसांवरती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उभं केलं जात असताना आता नागपूरचे पोलीस हे मदत करत नसल्याचं कोल्हापूर पोलीस सांगतात। खरं तर प्रशांत कोरेटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला तात्काळ अटक होणं अपेक्षित होतं, मात्र तो आम्हाला सापडत नाहीये असं सातत्याने कोल्हापूर पोलीस सांगतायत। मात्र दुसऱ्या बाजूला ते हेही सांगतायत की 19 मार्चला तो चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये दडून बसला होता, त्याचे सीसीटीव्ही फुटेजेस आम्हाला मिळालेले आहेत। जर इतकं सगळं या प्रशांत कोरेटकरबद्दल पोलिसांना कळतंय तर तो स्वतः का सापडत नाहीये हा प्रश्न आहे। आणि या प्रश्नातून पुढचा प्रश्न निर्माण होतो की प्रशांत कोरेटकरला अटक टाळता यावी यासाठी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जायला त्याला अवधी मिळावा यासाठी तर हे सुरू आहे का। खरं तर आपण पाहतोय की जवळपास 1 महिना उलटत आलेला आहे। प्रशांत कोरेटकरनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावरती झालेला आणि इंद्रजित सावंत यांना त्यांनी धमकी दिलेला। मात्र या सगळ्या जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तो कोल्हापूर पोलिसांना सापडत नाहीये। दुसरीकडे तो स्वतःचे व्हिडिओ तयार करतो आहे। त्याचबरोबर तो मध्य प्रदेशमध्ये पळून गेल्याची देखील माहिती समोर येते। त्याच्याकडे एक रोल्स रॉयस आलिशान असल्याचं देखील समोर आलेलं आहे। आणि एवढ्या सगळ्या माहिती जर समोर येत आहेत, पोलीस स्वतःहून जर सांगतायत, आपण काही तपास अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हाही त्यांनी सांगितलं की हा जो फोटो आहे तो जुना म्हणजे 2023 मध्ये प्रशांत कोरेटकर त्याच्या कुटुंबासह दुबईला गेला होता त्यावेळीचा असण्याची शक्यता आहे असं पोलीसच सांगतायत। मग इतकं जर पोलिसांना ठाऊक आहे तर स्वतः प्रशांत कोरेटकर का सापडत नाहीये, त्यामुळं कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवरती देखील संशय निर्माण होऊ शकतो। आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर पोलीस अशी खंत व्यक्त करतात की नागपूर पोलीस आम्हाला मदत करत नाहीयेत। तर त्यामुळं सामान्यांच्या मनामध्ये मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या बाबतीमध्येच शंका निर्माण होतीये, संशय निर्माण होतोय। अगदी मंदार, याला जोडून आणखी एक प्रश्न असा की प्रशांत कोरेटकर याचे वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा समोर आलेले होते आणि अनेक मंत्र्यांशी अनेक नेत्यांशी त्याची जवळीक आहे असंही बोललं जातं। यावरूनच आता संजय राऊतांनी आरोप केलाय की भाजपच्या एखाद्या कार्यालयामध्येच प्रशांत कोरेटकर सापडू शकतो। राजकीय आरोप प्रत्यारोप जरी आपण 1 मिनिटासाठी बाजूला ठेवले तर आपण या प्रशांत कोरेटकरच्या सोशल मीडिया प्रोफाईल वरती जाऊन जरी चेक केलं फेसबुक वरती तर त्याच्यासोबत कोणाकोणाचे फोटो आहेत। अनेक IPS अधिकारी आहेत महाराष्ट्रातले, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करणारे अनेक राजकीय पक्षांचे नेते आहेत। आणि यामुळेच प्रशांत कोरेटकरला आतापर्यंत अटक टाळणं शक्य झालंय का हा प्रश्न उपस्थित होतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केल्याचा या प्रशांत कोरेटकरवरती आरोप आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा व्यक्ती महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाहीये ही महाराष्ट्र पोलिसांसाठी खरंच खूप मोठी विचार करायला लावणारी गोष्ट आहे। आणि त्यामुळे आता जवळपास महिना होत आला या सगळ्या प्रकरणाला आणि तरी जर तो सापडत नसेल आरोपी पोलिसांना तर खरंच लोकांच्या मनामध्ये त्यामुळे शंका निर्माण होणार आहेत। यामिनी, अगदी अगदी मंदार, धन्यवाद माहितीसाठी। आपल्यासोबत वकील असीम सरोदे आहेत। असीम सर, तुम्ही खरं तर अगदी पहिल्या दिवसांपासून या पूर्ण केसच्या प्रक्रियेमध्ये आहात। आता नेमकी ज्या पद्धतीची अपडेट आपण घेतोय, काय वाटतंय यावरून नेमकं? बघा, आता आम्ही 2 अर्ज केलेले आहे। म्हणजे इंद्रजित सावंत याच्याशी माझं बोलणं झालं काल आणि त्याच्या आधी सुद्धा। तर आम्ही 2 अर्ज केलेले आहेत। एक अर्ज ते आता करत आहेत। पहिला अर्ज असा आहे की प्रशांत कोरेटकरनी त्याच्या मोबाईल मधला डेटा इरेज केल्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा थेट प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भातल्या कलमामध्ये वाढ होणं FIR मध्ये आवश्यक आहे असा अर्ज दिलेला आहे।
दुसरा अर्ज आता आम्ही देतो आहे थोड्या वेळातच की प्रशांत कोरटकर हा पळून गेला असेल खरोखर दुबईला किंवा दिशाभूल करण्यासाठी तसा समज पसरवत असेल तो, तरी सुद्धा त्याच्या बायकोकडून माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे की त्याचा पासपोर्ट कुठे आहे. तो पासपोर्ट त्यांनी दाखवायला तिला बोलवलं पाहिजे पोलीस स्टेशनला आणि सौ कोरटकर यांनी पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. पासपोर्ट असेल तर दाखवला पाहिजे, नाहीतर तो घेऊन गेला असेल तर तो पळून गेल्याची शक्यता जास्त आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा कोल्हापूरच्या कोर्टापासून मुंबई हायकोर्टापर्यंत इंद्रजित सावंत याची बाजू मांडतोय तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने दिसते की तिथले जे तपास अधिकारी इन्स्पेक्टर झेंडे आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी तपास केलेला आहे आतापर्यंतचा. आता जर नागपूर पोलीस त्यांना सहकार्य करत नसतील तर मग तिथे पोलिसांच्या अंतर्गत सुद्धा एक अडथळा चौकशीमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला दिसू शकते. त्यामुळे पोलिसांनी प्रशांत कोरटकरची बाजू घेण्याची काही गरज नाही. आता अर्थातच त्याचे ज्या पोलिसांसोबत फोटो आहे मग त्यांना सुद्धा विचारावं लागेल जे मोठे IPS अधिकारी किंवा प्रशांत कोरटकरनी तुम्हाला संपर्क केला का, कारण की तो जर नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असेल आता पण फेस टाइम नावाच्या माध्यमातून, तर त्याबद्दल माहिती डेटाच्या स्वरूपात मिळू शकत नाही. पण पोलिसांनी कायद्याला आणि न्यायाला सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी. असीम सर, ज्या पद्धतीनं कोल्हापूर सत्र न्यायालयाने निकाल दिला आणि कोरटकरने त्याला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं आणि हा निकाल काही बदलण्यात आला नाही, तो तसाच ठेवण्यात आला, त्यामुळे कोरटकरला खरं तर कधीही अटक होऊ शकते अशी सध्याची स्थिती आहे. आणि असं असताना ज्या पद्धतीनं वेगवेगळे म्हणजे फोटो समोर येताना दिसत आहेत, तो काहीतरी वेगळंच पोस्ट करतोय, यावरून सगळी दिशाभूल होतीये. त्याला अधिकचा वेळ मिळावा आणि त्याला पुढची पावलं उचलता यावीत कायदेशीर दृष्टीने, यासाठी हा प्रयत्न होतोय. तसं होत असेल कारण की त्याचे सगळे संपर्क पाहतात, ज्याला आपण जनसंपर्क म्हणू शकत नाही, पोलीस संपर्क त्याचा जो आहे तो पोलीस मित्रच आहे एक प्रकारचा, तर त्या प्रकारे त्याला मदत मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट मात्र एक भ्रम आहे लोकांचा की त्या दिवशी कोल्हापूर कोर्टाने जामीन नाकारल्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला, असं नाहीये. त्याच्यावर आणखी 2 FIR आहेत ऑलरेडी, एक जालन्याला आहे एक नागपूरला आहे. त्यामुळे त्या FIR मध्ये काही कोणी त्याला अटकेपासून संरक्षण दिलेलं नव्हतं कधीच, तेव्हा त्याला त्या FIRच्या संदर्भात तर अटक केव्हाही होऊ शकली असती. परंतु आता नक्कीच त्याला अजूनही अटक होण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. पोलिसांनी ती धडाडी दाखवली पाहिजे आणि त्याला अटक केली पाहिजे. कारण प्रश्न हा केवळ कोरटकरचा नाही, तशा प्रकारच्या सगळ्या राजकारणात नेते असलेल्या आणि पत्रकारितेचा सोंग घेतलेल्या अनेकांचा हा विषय आहे की बेताल वक्तव्य आपण काही केले तरी चालतील, दिशाभूल करणारी माहिती पसरवली तरी चालेल, आपल्याला कुणीच काही करू शकत नाही. ही जी अरेरावी आणि ॲरोगन्स जो आहे, उद्धटपणा, तो बेकायदेशीर आहे, हे कुठेतरी प्रस्थापित होण्याची गरज आहे. अगदी. धन्यवाद असीम सर, तुम्ही बातचीत केली यासाठी. आणि आमचे प्रतिनिधी मंदार गोंझरी सुद्धा आपल्याला या एकूणच प्रकरणावरती माहिती देत होते. मंदार, तुमचेही आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.